पुढे पाहूयात मर्सिडीज प्रकरणानंतर पहिल्यांदाच नीलम गोऱ्हे आणि उद्धव ठाकरे यांच्यात संवाद झाला। विधान परिषदेतून बाहेर पडताना नीलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरेंना विचारलं की तुम्ही बोलणार नाहीत का? मला वाटलं तुम्ही बोलणार असाल त्यावर बोलून काय उपयोग, असं म्हणत उद्धव ठाकरे परिषदेच्या बाहेर पडले आणि तसंच प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांनीही उद्धव ठाकरे यांना परिषदेमध्ये थांबण्याकरता सांगितलं। उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केले होते। मातोश्रीवर 2 मर्सिडीज दिल्या की 1 पद मिळायचं असं गोऱ्हे म्हणाल्या आणि त्यानंतर पहिल्यांदाच दोन्ही नेत्यांमध्ये संवाद झाल्याचं पाहायला मिळालं। बोलणार आहेत असं वाटलं होतं, मला वाटलं बोलणार आहात म्हणून। बोलणार आहेत असं वाटलं होतं, मला वाटलं बोलणार आहात म्हणून। पुढे कर्जत आणि लोणावळा दरम्यान मालगाडी रुळावरनं घसरली। लांब पल्ल्याच्या ट्रेनवर यामुळे मोठा परिणाम झाला। घाटातील मंकी हिल जवळ मालगाडी घसरल्याचं कळतंय, त्यामुळे अर्थातच कर्जत आणि लोणावळा याकडे जाणाऱ्या ट्रेनवरती मोठा परिणाम झाल्याचं कळतंय। कर्जत आणि लोणावळा दरम्यान मालगाडी रुळावरनं घसरलेली डिरेल झालेली आहे ती आणि लांब पल्ल्याच्या ट्रेनवरती यामुळे मोठा परिणाम झाला। दक्षिणेकडे जाणाऱ्या ज्या काही ट्रेन्स असतील ज्या LTTवरनं सुटतात, मग काही CSMTकडनं निघतात, अशा या सगळ्या ट्रेनवरती मोठा परिणाम झालेला आहे। जोपर्यंत ही मालगाडी जी ती रुळावरती आणल्या जात नाही किंवा दुरुस्ती होत नाही तोपर्यंत हा मार्ग सुरळीत होणं कठीण आहे। आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आकाशवाणी आमदार निवास कॅन्टीन कर्मचारी मारहाण प्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। निकृष्ट दर्जाचं अन्न दिलं म्हणून आमदार संजय गायकवाड यांनी कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण केली होती। या प्रकरणी गायकवाड आणि आणखी एका व्यक्तीच्या विरोधात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे। या गुन्ह्याची माहिती पोलिसांकडून विधानसभा अध्यक्षांना कळवली जाणार आहे। बघा, मी पहिले सांगितलं की मी केलेली मारहाण सौम्य मारहाण आहे। त्याला इजा पोहोचण्याचा माझा हेतू नाही, त्याला फक्त छोटीशी पनिशमेंट देण्याचा उद्देश होता। आणि मला माहिती होतं की मी चुकीच्या मार्गाने गेलोय, मी कायदा हाती घेतलेला आहे, पण चांगल्या गोष्टी करता मी हाती घेतलेला आहे। त्याच्यामुळे काय कारवाई होत असेल तर मी त्याला सामोरं जाईल। कॅन्टीनमधील कर्मचाऱ्याला मारहाण करण्याला कपडे काढून मारलं पाहिजे होतं, अशी टीका जी ते MIMचे नेते इम्तियाज जलील यांनी केली आहे आणि त्यांच्या टीकेला आता गायकवाडांनी उत्तर दिलंय। तू होगा आमदार अपने घर का, लेकिन तेरे को ऐसी गुंडागर्दी करने के लिए भेजा नहीं गया है। और तेरे में सही में अगर तू मर्द का बच्चा था तो वहां पे असेंबली में खड़े रहकर जो गरीबों के पेट के ऊपर लात मार के तुम अपनी जेबें भर रहे हैं, उसके बारे में सवाल उठाना चाहिए था। एक गरीब लाचार बेबस, तेरे को छोटा सा एक ये खाना क्या खराब दिख गया है तेरे को, तू इस तरीके से बुक्का मार के उसको वो करेगा। मैं तो वो जो वेटर था उसको ये कहना चाहता था कि तूने देखना भी नहीं था कि कौन है करके। उसकी बनियान फाड़ के, उसकी लुंगी खींच के तो उसको वहीं पे नंगा करके उसको मारना चाहिए था, क्योंकि इनको यही भाषा समझ में आती है। इम्तियाज जलील म्हणतो की जर मी त्याच्या जागी असतो तर मी कारवाई। इम्तियाज जलील भाई, वो होटल का कंट्रैक्ट तुम लो और फिर ये खाना खिला के दिखाओ। इसको तो 2 ही डोसे लगे, तुमको तो ऐसा मारूंगा कि फिर से तुम होटल चलाने के लायक रहेंगे नहीं।